नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत वर्धा येथे रोटरी उत्सव 2024 मध्ये। समोर आपण बघू शकता रोटरी उत्सव मध्ये केलेली रोषणाई। आमची गाडी पार्क करून आता आपण चाललो आहोत रोटरी उत्सव बघण्यासाठी। येथे झालेली गर्दी आता आपण बघत आहात। बाजूला लागलेला 4 व्हीलर हे आहे रोटरी उत्सवचे प्रवेशद्वार। समोर आपण बघत आहात आतील काही दृश्य। हे आहे येथील तिकीट घर। येथे 20 रुपयाचे तिकीट घेऊन आपण आतमध्ये प्रवेश करू शकता। आमचे तिकीट आले होते, तर तिकीट घेऊन आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला असे भव्य दालन पाहावयास मिळते। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला 4 व्हीलरचे दालन पाहावयास मिळते। तर आम्ही सुद्धा येथे गाड्यांमध्ये बसून अनुभव घेतला। समोर आपण बघत आहात इलेक्ट्रिक चेतक गाडी। त्यानंतर आम्ही मारुती गाड्यांच्या स्टॉलला भेट दिली। आमच्या छोट्या मॅडमला स्विफ्ट गाडी पसंत आली होती, त्यामुळे त्यांनी त्याचा आतमध्ये बसून आनंद घेतला। समोर आपण बघत आहात वर्धा उत्सवचे भव्य असे पटांगण। त्यानंतर आम्ही महिंद्राची XU 700 बघितली। वर्धा येथे चायनाद्वारे विकसित केलेली BYD ही गाडी सुद्धा ठेवण्यात आलेली होती। त्यानंतर आम्ही टोयोटाच्या स्टॉलला भेट दिली। इथून आता आपण आतमध्ये जात आहोत फूड स्टॉलकडे। येथे लावण्यात आलेली खाद्यपदार्थ विक्रीची विविध स्टॉल आपण आता बघत आहात। त्यानंतर आता आपण चाललो आहोत फन झोनमध्ये। येथे विविध प्रकारचे खेळणी लावण्यात आलेली आहेत। येथे बालगोपाल खेळण्याचा आनंद घेताना
समोर आपण बघू शकता फन झोन मध्ये झालेली गर्दी. वर्धा उत्सवमध्ये वेदिकाची मैत्रीण निधी आम्हाला भेटली. येथे विविध राईडचा आपण आनंद घेऊ शकता. समोर आपण बघू शकता वॅक्सद्वारे बनवण्यात आलेले खेळणे. आता आपण आलो आहोत पाटील स्ट्रॉबेरी कात्री यांच्या स्टॉलवर. येथे ताजी स्ट्रॉबेरी विक्रीसाठी ठेवण्यात आलेली होती. तसेच स्ट्रॉबेरीचे झाडे सुद्धा विक्रीसाठी होते. तसेच आत्ताच्या सीझनमध्ये सीताफळे सुद्धा विक्रीसाठी होती. येथील स्ट्रॉबेरीचा आम्ही सुद्धा आस्वाद घेतला. समोर आपण बघू शकता विविध फूड स्टॉल्स. येथील राधिका रेस्टॉरंटमधील पावभाजीचा आम्ही आस्वाद घेतला. त्यानंतर दर्शन कॅटरर्स यांचे दही भल्ले सुद्धा आम्ही खाल्ले. तर दही भल्ले बनवण्याची प्रक्रिया आता आपण बघत आहात. त्यानंतर आम्ही आलो आहोत आयशा स्वीट कॉर्न भेळ खाण्यासाठी. सुंदर अशी भेळ. त्यानंतर आम्ही श्री गणेश पाणीपुरी यांच्या पाणीपुरीचा आस्वाद घेतला. येथे फूड स्टॉलवर झालेली गर्दी आपण बघत आहात.
त्यानंतर आम्ही बालाजी लोणी स्पंज डोसा याचा आस्वाद घेतला। त्यानंतर वर्धा येथील प्रसिद्ध रघु चायनीज याचे मंचुरियन सुद्धा आम्ही घेतले। नंतर आम्ही वर्ध्यातील प्रसिद्ध शाही मोमोज यांच्या स्टॉलवर गेलो। तिथे आम्ही 2 आयटम घेतले, एक फ्राईड मोमोज, त्यानंतर आम्ही घेतले स्नो आईस्क्रीम। त्याची बनवण्याची प्रक्रिया आता आपण बघत आहात। सुंदर असे स्नो आईस्क्रीम तयार झालेले आहे। त्यानंतर आम्ही गणेश सोडा येथून कोल्ड्रिंकचा आस्वाद घेतला। त्यानंतर आम्ही अरुण आईस्क्रीम याच्या आईस्क्रीमचा आस्वाद घेतला। फूड झोनमधून आता आपण बाहेर पडत आहोत। त्यानंतर आपल्याला असे भव्य स्टॉल पाहायला मिळतात। हे आहे रोटरी उत्सव 2024 चे स्टेज। स्टेजच्या समोर असलेल्या स्टॉलमध्ये असलेली गर्दी आता आपण बघत आहात। येथे असलेल्या डोममध्ये वाद्य संगीत सुरू होते, त्याचे काही दृश्य। पुन्हा आम्ही आमचा मोर्चा येथील असलेल्या स्टॉलकडे वळवला। येथे सुरू असलेल्या संगीतावर नृत्य करताना छोटीशी बालिका। या उत्सव मेळ्यामध्ये जवळपास 200 ते 250 स्टॉल लावण्यात आलेले आहेत। समोर आपण बघत आहात मातीपासून बनवण्यात आलेले सुंदर अशी कलाकृती। आता आपण पोहोचलो आहोत एक्झिट गेट जवळ। इथून दिसणारे वर्धा उत्सव 2024 चे सुंदर असे दृश्य आता आपण पाहत आहात। येथे लावण्यात आलेला गुड बाय 2024 हा
सेल्फी पॉइंट. रोटरी उत्सवमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला छोटे छोटे स्टॉल पाहायला मिळतात. येथे सुद्धा लोकांनी गर्दी केली होती. इथे विक्रीस असलेल्या बबल मशीनद्वारे इथे सुंदर असे वातावरण तयार झाले होते. ते आता आपण बघत आहात. वर्धा उत्सवचा आनंद घेऊन आता आपण चाललो आहोत आपल्या गाडीकडे. तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.